जानकी जीवनस्मरण जय जय राम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी. संग्राहक श्रीयुत ल ग तथा बापूसाहेब मराठे. आज ऐकूया आठवण क्रमांक 199. गणपतीपाशी काय मागावे. कोकणात गणपतीचं एक जागृत स्थान आहे. श्री महाराज तिथं गेले असता एक गणपती भक्त भेटले. आपला सारा वेळ ते गणेशोपासनेमध्ये घालवीत. त्यांना श्री महाराज म्हणाले, गणपतीजवळ आपण काय मागावं. त्यांना सांगता येईना. तेव्हा श्री महाराज म्हणाले, गणपती ही बुद्धी देणारी देवता आहे. जशी बुद्धी असते तशी कर्म घडतात. सद्बुद्धी असेल तरच हातून सत्कर्म घडतील. शिवाय गणपती म्हणजे गणांचा अथवा इंद्रियांचा पती अथवा स्वामी. इंद्रियांवर त्याची सत्ता चालते. म्हणून त्याची कृपादृष्टी असेल तर इंद्रियांकडून होणारी दुष्कर्म टळून सत्कर्म घडत राहतील. त्याच्याजवळ मागावं की प्रपंचात दैन्यपण नसावं आणि नाम घेण्याची दृढ बुद्धी असावी. ही होती आठवण क्रमांक 199. आता ऐकूया आठवण क्रमांक 200. प्रपंच म्हणजे परमार्थाचे वर्कशॉप. इंजिनिअरिंग महाविद्यालयातील एका शिक्षकास श्री महाराजांनी एकदा प्रश्न केला, तुमच्याकडच्या विद्यार्थ्यांना सुतारकाम, लोहारकाम वगैरे शिकवतात, हे खरं आहे का. शिक्षक म्हणाले, होय, आम्ही त्याला वर्कशॉप प्रॅक्टिस असं म्हणतो. त्यावर श्री महाराजांनी विचारलं, विद्यार्थ्यांनी बनवलेल्या त्या वस्तू बाजारात विक्रीला ठेवल्या तर त्यांना किंमत किती येईल. शिक्षक म्हणाले, जळणाच्या किंवा भंगाराच्या किमतीला सुद्धा कोणी त्या घेणार नाही. श्री महाराजांनी पुन्हा प्रश्न केला, त्या वस्तूवर खर्च किती होतो. शिक्षकांनी सांगितलं, खर्च तर फारच होतो. इमारती, यंत्रसामुग्री वगैरे भांडवली खर्चही खूप असतो. शिवाय खास शिक्षक वर्ग, दिवाबत्ती, यंत्र चालवणे यांचाही खर्च होतोच. प्रत्यक्ष लागणारं लाकूड, लोखंड वगैरेची किंमत मिळून एकूण अवाढव्य खर्च होतो. हे ऐकून श्री महाराज म्हणाले, तर मग मातीमोलाच्या वस्तू बनवायला हा अवास्तव खर्च करणं व्यवहाराला सोडून नाही का. त्यावर शिक्षक म्हणाले, महाराज, धंदा म्हणून पाहिलं तर हे सारं बुडीतच ठरतं. पण पुढे इंजिनियर होणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी वस्तू बनवताना काय दक्षता घ्यावी, काय अडचणी येतात, कृती आणि कौशल्य काय लागतं वगैरे थोडंफार तरी अनुभवानं समजावं म्हणून शिक्षणासाठी हा अवाच्या सवा खर्च करणं जरूर असतं. मग मात्र श्री महाराज म्हणाले, हे खरं आहे ना. त्याचप्रमाणे परमार्थाच्या मार्गामध्ये विकार आवरणं, वृत्ती सांभाळणं, ममत्व सोडून कर्तव्य करणं, मान अपमान आणि स्तुती निंदा गिळणं वगैरेंचा अभ्यास होण्यासाठी प्रपंचाची आवश्यकता खासच आहे. पण नफा काढायचा म्हणून म्हणजे प्रपंचातून सुख उत्पन्न होईल या आशेनं प्रपंच धंदा म्हणून केला तर ते सर्वस्वी चूक आणि बुडीतच ठरेल. ही होती आठवण क्रमांक 200. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.